नमस्कार. प्रखर हिंदुत्वाची मांडणी करणारे आणि काळापुढे जाऊन दिशादर्शन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. याच मताशी बांधिलकी मानून स्वातंत्र्यवीरांचे समग्र साहित्य श्राव्य पुस्तक अर्थात ऑडिओ बुकच्या स्वरूपात प्रकाशित करण्याचा उपक्रम हर घर सावरकर समितीतर्फे घेण्यात आला आहे. आपण हे पुस्तक जरूर ऐका आणि त्यापासून प्रेरणा घेऊन समग्र सावरकर साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवा. वीर सावरकरांचे देशप्रेम, हिंदुत्ववादी विचार, साहित्यिक प्रतिभा, वैज्ञानिक दृष्टिकोन, देशासाठी केलेलं त्याग आणि साहस यांचे दर्शन आपल्याला त्यातून घडेल. आपला देश बलवान आणि समृद्ध घडवण्यासाठी या विचारांच्या बळावर आपण कटिबद्ध राहू याची खात्री मला वाटते. आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. हिंदू राष्ट्र दर्शन अखिल भारतीय हिंदू महासभा 19वे वार्षिक अधिवेशन कर्णावती. अध्यक्षीय भाषण. विक्रम संवत 1994 सन 1937. सभ्य स्त्री पुरुष हो. अखिल भारतीय हिंदू महासभेच्या या 19व्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावर माझी निवडणी नेमणूक करून आपण मजवर जो विशेष विश्वास टाकलाय त्याकरता प्रथमच मी आपले अत्यंत मनापासून आभार मानतो. हा माझा सन्मान मी गतकाळात केलेल्या देशसेवेच्या कारणाने माझ्यावर महाराष्ट्राने केलेला अनुग्रह आहे असं न मानता माझ्या अंगी अद्यापही उर्वरित असलेली सर्व शक्ती अखिल हिंदू जगत नि हिंदुस्थान आपणा सर्वांची समान मातृभू नि समान पुण्यभू यांच्या संरक्षणाच्या आणि आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लढा नेटाने नि निकराने पुढे रेटण्याच्या पवित्र कार्य अर्पिण्याची ही आज्ञा आहे असेच मी मानतो. नुसते हिंदूंपुरतेच सांगावयाचे झाले तर आमच्या जातीय नि राष्ट्रीय या दोन्ही प्रकारच्या कर्तव्यात रतिमात्रही भेद किंवा विरोध असणे शक्य नाही. कारण हिंदू जगाचे सारे हितसंबंध अखिल हिंदुस्थानच्या हितसंबंधांशी पूर्णतः एकरूपच आहेत. जोपर्यंत आपली मातृभूमी स्वतंत्र झालेली नाही, जोपर्यंत एका प्रबल हिंदी राज्याच्या रूपाची स्थिरता तिला लाभलेली नाही आणि ते हिंदी राज्यही असे की ज्यात आपले सर्व देशबांधव मग ते कोणत्याही धर्माचे वा पंथाचे वा वंशाचे असोत पूर्ण समानतेने वागवले जातील आणि प्रत्येकजण संपूर्ण हिंदी राष्ट्राच्या संबंधीचे आपापले सर्वसामान्य ऋण आणि कर्तव्ये बजावित आहे, तोवर त्यापैकी कोणाचेही स्वतंत्र नागरिकत्वाचे न्याय्य आणि समान अधिकार ज्यात हिरावले जाणार नाहीत किंवा कोणालाही दुसऱ्या कोणावर अन्याय्य अतिक्रमण करू दिले जाणार नाही, तोपर्यंत हिंदू जगाला आपल्या आयुष्याचे नियतकार्य प्रगत किंवा परिपूर्ण करताच येत नाही. यास्तव कोणताही हिंदू हिंदू म्हणून स्वतःशी जितका प्रामाणिक असेल तितकेच त्याला राष्ट्रीय म्हणूनही प्रामाणिक राहिल्या वाचून गत्यंतरच नाही. माझ्या या भाषणात पुढे ही गोष्ट मी सिद्ध करणारच आहे. या दृष्टीने निश्चयात्मक विचारसरणीला अनुसरूनच हिंदू संघटनेच्या चळवळीच्या काही मूलभूत गोष्टीचे या महासभेने विशद केल्याप्रमाणे तद्विषयक माझ्या समजुतीप्रमाणे मी माझ्या या अध्यक्षीय भाषणात मुख्यतः विवेचन करणार असून इतर संकीर्ण विषय नि अनुषंगिक प्रसंगोपात चालू प्रश्नांचा साधक बाधक विचार नि निर्णय या अधिवेशनाला जमलेल्या प्रतिनिधींवरच सोपवणार आहे. नेपाळच्या स्वतंत्र हिंदू राजाला अभिवादन. परंतु आणखी पुढे जाण्याच्या आधी अखिल हिंदूंच्या वतीने नेपाळचे परमपूज्य राजे, नेपाळचे मुख्य प्रधान श्रीयुत युद्ध शमशेर राणाजी आणि तत्रस्थ आपले सकळ धर्मबंधूंनी देशबांधव यांना एकनिष्ठ नि प्रेमळ अभिवादन करून अभिनंदनपर संदेश पाठवणे हे मी माझे महत्वाचे विहित कर्तव्य मानतो. केवळ त्यांनीच आपल्या इतिहासातील या पराकाष्ठेच्या अवनतीच्या काळातही एक हिंदू राज्यसत्ता म्हणून टिकाव धरून राहण्यात आणि हिंदू स्वातंत्र्याचा ध्वज हिमराजाच्या प्रोत्तुंग शिखरांवर निष्कलंकपणे फडकत ठेवण्यात महनीय यश संपादिलेले आहे. या जगात आज एकमेव हिंदू राज्य असे काय ते एक नेपाळचेच राज्य टिकून आहे. त्याचे स्वातंत्र्य इंग्लंड, फ्रान्स, इटली नि अशीच इतर बलाढ्य राष्ट्रे यांच्याकडून मान्यता पावले आहे. आपल्या या पिढीत उण्यापुऱ्या 25 कोटी हिंदूंमध्ये
नेपाळचे परमपूज्य राजे हेच काय ते एकमेव प्रथम सर्वोत्तम असे हिंदू आहेत की ज्यांना जगातील स्वतंत्र राष्ट्रांचे राजे, सम्राटनी अध्यक्ष त्यांच्या मेळाव्यात आपले मस्तक न हलवता, न लवविता समसमानतेच्या नात्याने प्रवेशिता येते. प्रसंगोपात चालू राजकीय परिस्थिती कशीही असो, दोघांचीही मातृभूमी नि पुण्यभूमी एकच असल्यामुळे एक वंश, एक धर्म, एक भाषा नि एक संस्कृती या सर्व प्रियतम अशा बंधनांनी नेपाळ हा समग्र हिंदुस्थानशी बांधलाच गेलेला आहे. आपणा उभयतांचे जीवित एकच आहे. जी जी गोष्ट समग्र हिंदू जगाचे सामर्थ्य वर्धमान करील, ती ती गोष्ट नेपाळचे सामर्थ्य वाढविलच वाढविल. आणि जी जी प्रगती नेपाळ साधील, तिने तिने हिंदू जगतही उन्नत झाल्या वाचून राहणारच नाही. यास्तव हे एकमेव स्वतंत्र हिंदू राज्य आपणा सभोवती सर्वत्र अस्तित्वासाठी चालू असलेल्या राष्ट्रांच्या जीवन संघर्षात आपले स्थान अढळ राखण्याला आणि तसेच पुढे पुढे जात जीवन संघर्षात त्याची वाट पाहत असलेले पुढील महनीय आणि वैभवशाली भवितव्य पूर्णपणे गाठण्याला समर्थ होण्याच्या दृष्टीने त्याची राजकीय, सामाजिक नि सैनिक नि वैमानिक साधन सिद्धता झपाट्याने अद्ययावत स्वरूपाची झालेली पाहण्याचीच सर्व संघटनावादी हिंदूंची प्रबळ आकांक्षा आहे. बृहत हिंदूंना सहानुभूतीचा संदेश. त्याचप्रमाणे आपल्या सहधर्मीय देशबांधवांपैकी जे आफ्रिका, अमेरिका, मॉरिशस नि असेच जगाचे इतर भाग यातून जाऊन तेथे कसलाही गाजावाजा न करता महत्तर हिंदुस्थानची उभारणी करीत आहेत आणि तसेच जे बलिद्वीपातल्याप्रमाणे अद्यापही आपल्या हिंदू जातीच्या प्राचीन जागतिक साम्राज्याचे अभिमानास्पद अवशेष टिकवून धरून राहिलेले आहेत, त्या सर्वांना सहानुभूतीचा नि प्रेमळ स्मृतीचा संदेश पाठवण्यास हिंदू महासभेची ही बैठक विसरू शकत नाही. त्यांची भाग्येसुद्धा समग्र हिंदू जगाची पितृभू नि पुण्यभू असे जे आपले भारतवर्ष त्याची स्वतंत्रता, सामर्थ्य नि महत्ता यांच्याशीच अविमोच्य रीतीने बद्ध झालेली आहेत. हिंदुस्थान हे सतत एक नि अविभाज्यच राहिले पाहिजे. तद्वतच हिंदुस्थानातील तथाकथित फ्रेंच हिंदुस्थान नि पोर्तुगीज हिंदुस्थान या भागात राहत असलेल्या हिंदूंचाही हिंदू महासभेला विसर पडणे शक्य नाही. खरोखर त्यांच्या त्या भागांची नावे आमच्या कानांना धडधडीत मूर्खपणाची नि अत्यंत अपमानास्पद लागतात. आजच्या या कृत्रिम नि बलात्कृत राजकीय विभागणीचा विचार एकीकडे ठेवला तर आपले सर्व रक्त, धर्म नि देश यांच्या टिकाऊ बंधांनी अविभाज्य रीतीने एकत्र बांधलेलेच आहोत. काही झाले तरी आपण आपले ध्येय म्हणून निश्चयपूर्वक घोषित केलेच पाहिजे की उद्याचा हिंदुस्थान हा काश्मीरपासून रामेश्वरापर्यंत नि सिंधूपासून आसामपर्यंत केवळ संयुक्त म्हणून नव्हे तर अभिन्न राखू म्हणून एक नि अविभाज्यच राहिला पाहिजे. मी अशी आशा करतो की एकटी हिंदू महासभाच नव्हे तर हिंदी राष्ट्रभाषा नि हिंदुस्थानातील इतरही तशाच राष्ट्रीय संस्था यांना गोमांतक, पांडेचरी नि तत्सम हिंदुस्थानचे इतर विभाग हे महाराष्ट्र वा बंगाल वा पंजाब यांच्यासारखेच आपल्या राष्ट्राचे दुसऱ्या कोणासही तोडून देता न येण्याजोगे नि अत्यंत महत्वाचे आवश्यक अंशभाग आहेत असे अधिकारवाणीने सांगण्याला यत्किंचितही लाजणार नाही. हिंदू शब्दाची व्याख्या. हिंदू महासभेच्या नियत अधिकृत कार्याचे सर्व वरचे बांधकाम ज्या अर्थी हिंदू या शब्दाच्या अचूक व्याख्येवरच आधारून आहे, त्या अर्थी प्रथमतः आपण हिंदुत्व म्हणजे काय तेच स्पष्ट केले पाहिजे. एकदा त्या शब्दाचा अर्थ नि व्याप्ती ही व्याख्या पिली गेली नि नीट आकलन झाली म्हणजे आपल्या स्वकीय पक्षातील पुष्कळशा शंका सुलभतेने निराकृत होतील आणि आपल्या विरोधकांच्या पक्षाकडून आपल्या विरुद्ध उठवल्या जाणाऱ्या आक्षेपांना नि गैरसमजांनाही योग्य उत्तर मिळून तेही शांतविले जातील. आपल्या सद्भाग्याने म्हणा, पण बरेचसे रान तुडवल्यानंतर हिंदू या शब्दाची अशी एक व्याख्या यापूर्वीच आपल्याला नेमकी गवसलीये. अशा व्यापक संज्ञांच्या संबंधात ऐतिहासिक नि तार्किक दृष्ट्या जितकी समर्पक व्याख्या करता येणे शक्य असते तितकी तर ती व्याख्या समर्पक आहेच आहे, पण त्या व्यतिरिक्त तात्कालिक उपयोगक्षम अशीही ती आहे. हिंदू शब्दांची ती व्याख्या आसिंधू सिंधू पर्यंत
यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवई हिंदू रीती स्मृतः ही होय. जो जो कोणी सिंधूपासून समुद्रापर्यंत पसरलेली ही भारतभूमी आपली पितृभू नि पुण्यभू म्हणून मानतो नि अधिकाराने तसे सांगतो, तो तो हिंदू होय. येथेच मला हे दाखवून दिले पाहिजे की हिंदुस्थानात उगम पावलेल्या कोणत्याही धर्माचा अनुयायी म्हणवणाऱ्या कोणाही मनुष्याला हिंदू म्हणून लेखणे हे बव्हंशी भोंगळ किंवा असंबद्धच होईल. कारण हिंदुत्वाचे ते केवळ एक अंग किंवा लक्षण आहे. पण आपल्याला जर आपली ही व्याख्या झाकळून जावयाला किंवा मिथ्या ठरवायला नको असेल तर हिंदुत्वातील संकेताचा दुसरा नि तितकाच महत्वाचा घटक अवगणिता किंवा दुर्लक्षिताच येणार नाही. एखाद्या मनुष्याने हिंदुस्थानात उगम पावलेल्या कोणत्याही धर्माचा अनुयायी म्हणून म्हणवणे म्हणजेच त्याने हिंदुस्थान ही आपली नुसती पुण्यभूच मानणे एवढीच गोष्ट पुरेशी नाही, तर त्याने ह्या देशाला आपली पितृभू म्हणून मानणे अवश्य आहे. या प्रश्नाची अंगोपांगासह संपूर्ण चर्चा करण्याचे हे स्थळ नसल्यामुळे त्याकरता सर्वस्वी मी माझ्या हिंदुत्व या इंग्रजी पुस्तकाकडेच बोट दाखवतो. त्या पुस्तकात यासंबंधी सर्व विधाने नीट पुढे मांडलेली असून या प्रश्नाचे अतिशय विस्तारपूर्वक विवेचन केलेले. सध्या इतकेच सांगितले असता मला पुरे वाटते की जेथे त्यांचा धर्म जन्मास आला त्या एकाच पुण्यभूमीच्या एकट्या एका बंधानेच केवळ नव्हे तर एक संस्कृती, एक भाषा, एक इतिहास नि सर्वात विशेष म्हणजे एक पितृभू सुद्धा यांच्या बंधांनी हिंदू जगत हे स्वयमेव निबद्ध झालेले असून त्यांच्या योगानेच ते एक स्वयंसिद्ध राष्ट्र नि स्वतंत्र लोकसमाज ठरते. हे दोन घटक एकत्र मिळूनच आपले हिंदुत्व घडते आणि त्या घटकांच्या योगानेच आपण जगातील दुसऱ्या कोणत्याही लोकांपासून निराळे ठरतो. उदाहरणार्थ, जपानी नि चीनी लोक स्वतःला हिंदूंशी पूर्णपणे एकात्म असलेले मानित नाहीत नि त्यांना तसे मानताही येणार नाही. ते ह्या कारणामुळेच हे दोघेही त्यांच्या धर्माचे जन्मस्थान असलेला आपला हा हिंदुस्थान देश आपली पुण्यभू म्हणून मानतात, पण ते ह्याच हिंदुस्थानला आपली पितृभू म्हणून मात्र मानित नाहीत नि त्यांना तसे मानताही येण्यासारखे नाही. ते आपले सहधर्मीय आहेत, पण आपले स्वदेश बंधू मात्र नाहीत नि होऊ शकणार नाहीत. आपण हिंदू मात्र नुसते सहधर्मीच नव्हे तर परस्परांचे स्वदेश बंधूही आहोत. वंशपरंपरा, भाषा, संस्कृती, इतिहास नि देश ह्या गोष्टी जपानी नि चीनी यांना त्यांच्या स्वतःच्या भिन्न अशा आहेत आणि त्या आपले नि त्यांचे एक राष्ट्रीय जीवन बनवण्या इतक्या पूर्णांशाने आपल्याशी निबद्ध झालेल्या नाहीत. हिंदूंच्या धार्मिक मेळाव्यात, एखाद्या हिंदू धर्म महासभेत पुण्यभूमीच्या एकत्वामुळे ते आपले धर्मबांधव या नात्याने आपल्याशी मिळू शकतील, परंतु सर्व हिंदूंना एकत्र जोडणाऱ्या नि त्यांच्या राष्ट्रीय जीवनाचे प्रतिनिधित्व संपादणाऱ्या एखाद्या हिंदू महासभेविषयी मात्र त्यांना समान आस्था असणार नाही की ती ते समानतेने भागही घेणार नाहीत, किंबहुना त्यांना तसे करताही येणार नाही. व्याख्या ही मुख्यत्वे करून वस्तुस्थितीशी जुळती अशीच असली पाहिजे. अनन्य पितृभू असणे या हिंदुत्वाच्या पहिल्या घटकानुसार हिंदुस्थानातील मुसलमान, ज्यू, ख्रिस्ती, पारसी हे जसे हिंदुस्थान हीच आपली पितृभूमी म्हणून मानित असून सुद्धा स्वतःला हिंदू म्हणवण्याच्या अधिकाराबाहेर पडतात, तद्वतच दुसऱ्या पक्षी आपल्या व्याख्येच्या अनन्य पुण्यभू असणे हा दुसरा घटक जपानी, चीनी इत्यादींनाही त्यांची नि आपली पुण्यभू एकच असून सुद्धा हिंदू गटाच्या बाहेरच टाकतो. ही वरील व्याख्या नागपूर, पुणे, रत्नागिरी इत्यादी ठिकाणच्या हिंदू महासभांप्रमाणे पुष्कळ प्रमुख हिंदू महासभांनी यापूर्वीच स्वीकारलीही आहे. हिंदू महासभेच्या प्रचलित घटनेत हिंदुस्थानात जन्म पावलेल्या कोणत्याही धर्माचा अनुयायी म्हणवणारा कोणीही असे हिंदू शब्दाचे ढिले किंवा असंबद्ध विशदीकरण करण्यात आले. त्यावेळी तिच्याही दृष्टीपुढे ही वरील व्याख्या होतीच, परंतु आपण अधिक तंतोतंत किंवा अचूक बनले पाहिजे अशी वेळ आता आली आहे. यास्तव ती एकांगी व्याख्या टाकून तिच्या स्थली व्यवस्थित नि समर्पक अशी व्याख्या आपल्याला बसवली पाहिजे आणि म्हणूनच वर दिल्याप्रमाणे स्वयमेव स्पष्टार्थबोधक असणारा वरील सबंध श्लोकच जसाचा तसा आपल्या घटनेत समाविष्ट केला पाहिजे असे मी आपल्या पुढे मांडतो. हिंदू शब्दाचा ढिला नि अपायकारक अपप्रयोग टाळा. हिंदू शब्दाच्या अचूक व्याख्येनुसार
हे अवश्यच ठरते की हिंदू शब्दाचा उपयोग त्याच्या त्या व्याख्यात निर्णित अशा सामान्य अर्थाला धरूनच करण्याची आणि कोणत्याही पंथविशिष्ट अर्थाने त्याचा दुरुपयोग होऊ न देण्याची शक्य तितकी सर्व दक्षता आपण घेतली पाहिजे. आपल्यातील अवैदिक धार्मिक सांप्रदायिकतेतच समान हिंदू बंधुतेतच समाविष्ट होतात. असे एकीकडे मोठ्या आस्थापूर्वक प्रतिपादन करणारे आपले मोठमोठे नामांकित पुढारी नि ग्रंथकार सुद्धा दुसरीकडे सामान्य भाषणातून मात्र हिंदू नि शीख, हिंदू नि जैन अशांसारखे शब्दप्रयोग करण्याची भयंकर चूक करीत असतात. पण त्यामुळे वैदिक नि सनातनी तेवढेच काय ते हिंदू ठरू लागतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यायोगे अर्थातच धार्मिक बंधुतेच्या निरनिराळ्या घटकांच्या मनातून विभक्तपणाचे प्राणघातक विष कालवले जाण्याला आणि त्यामुळे त्या सर्वांचा सुसंघटित एकजीव असा गट साधण्याच्या आपल्या प्रबळ आकांक्षेचा नाश करण्याला ते अगदी नकळतच पण कारणीभूत होत असतात. आपल्या लोकांपैकी बहुसंख्य असणाऱ्या वैदिक सांप्रदायिकांपुरतीच हिंदू या संज्ञेची व्याप्ती होऊ न देण्याची योग्य ती काळजी जर आपण घेऊ तर शीख, जैन इत्यादींसारख्या आपल्या अवैदिक बंधूंनाही स्वतःच्या संबंधात हिंदू हा शब्द लावण्याविषयी उद्वेग वाटण्याला कोणतेच संयुक्तिक असे कारण उरणार नाही. आमची पुण्यभू नि पितृभू या दोन्हीही नात्यांनी जे या भरतभूमीला आपली म्हणून मानतात त्या सर्वांचा वाचक असा अगदी नेमकाच जर हिंदू ह्या शब्दाचा उपयोग होऊ लागला तर हिंदू बंधुतेचे घटक असणारे शीख, जैन नि असेच इतर धर्म हे वेदांचे शाखारूप किंवा तत्संभूत असे धर्म नसून ते स्वयमेव नि स्वतंत्र असेच धर्म आहेत अशा मताच्या लोकांना सुद्धा स्वतःला हिंदू म्हणवताना आपले धर्मसंप्रदाय विशिष्ट स्वातंत्र्य गमावण्याविषयीची भीती किंवा शंका बाळगण्याचे कारणच राहणार नाही. जेव्हा जेव्हा समग्र हिंदू जगताच्या या घटकावयवांचा भेदच दाखवायचा असेल तेव्हा वैदिक नि शीख, वैदिक नि जैन इत्यादी अशा प्रकारे आपण त्यांचा नामनिर्देश करावा. पण हिंदू नि शीख, हिंदू नि जैन असे म्हणणे हे हिंदू नि ब्राह्मण किंवा जैन नि दिगंबर किंवा शीख नि अकाली असे म्हणण्याइतकेच स्वयंविरोधी नि दिशाभूल करणारे. हिंदू या शब्दाचा अशा प्रकारचा हानिकारक अपप्रयोग विशेषतः आपल्या हिंदू महासभेच्या भाषणातून, ठरावातून नि कागदपत्रातून लक्षपूर्वक टाळण्यात यावा. हिंदू शब्दाचा उगम वैदिकच आहे. येथेच जाता जाता हेही सांगावेसे वाटते की हिंदू हा शब्द काही आपल्याला तिरस्काराने वा तुच्छतेने लेखण्याकरता परकीयांनी दिलेले नामाभिधान नाही, तर हिंदू हा शब्द आपल्या वेदातील सप्तसिंधू या संकेतापासून या विषयाचे साकल्यपूर्ण विवेचन मी माझ्या हिंदुत्व या पुस्तकात केलेले आहे. सिंधू नदीच्या तीरावरील आपल्या एका प्रांताच्या नि लोकांच्या नावावरूनच या गोष्टीच्या सत्यतेची साक्ष पटणारी आहे. आजच्या घटकेपर्यंतही त्यांची ती सिंध नि सिंधी हीच नावे प्रचलित आहेत. हिंदू महासभा ही मुख्यतः धार्मिक नव्हे तर राष्ट्रीय संस्था. येथवरच्या ह्या उहापोहावरून जे साहजिकच ठरते की हिंदुत्व म्हणजेच हिंदूपणा या संज्ञेचा आशय हिंदुइझम म्हणजे हिंदू धर्म या शब्दाहून कितीतरी व्यापक आहे. या भेदाकडे कटाक्षपूर्वक लक्ष वेधावे एवढ्याकरता हिंदू शब्दाची व्याख्या रचितेवेळी हिंदुत्व, निखिल हिंदू, पॅन हिंदू नि हिंदू जगत म्हणजे हिंदू डोम असे शब्द मी बनवले. हिंदुइझम म्हणजेच हिंदू धर्म या शब्दात हिंदूंची धार्मिक व्यवहार पद्धती, त्यांचे अध्यात्मशास्त्र नि त्यांची तदंगभूत श्रद्धा तत्वे ह्याच गोष्टींचा काय तो संबंध येतो. परंतु हा भाग स्पष्टपणे असा आहे की हिंदू महासभा तो पूर्णत्वाने ज्या त्या व्यक्तीच्या वा समुदायाच्या विवेक बुद्धीवर नि विश्वासपूर्ण धर्मश्रद्धेवरच सोपविते. हिंदू महासभेची भूमिका कोणत्याही धार्मिक श्रद्धा तत्वांवर किंवा कोणत्याही विवक्षित धर्मग्रंथावर किंवा सर्वेश्वरवादी वा एकेश्वरवादी वा निरीश्वरवादी यासारख्या कोणत्याही तत्वज्ञानाच्या संप्रदायावर आधारलेली नाही. कोणत्याही इझम म्हणजे पंथाशी तिचा संबंध असलाच तरी तो सर्व म्हणजे हिंदुस्थानला आपली पुण्यभूमी, आपल्या धार्मिक श्रद्धेचे उत्पत्तीस्थान नि पूजा अर्चा प्रार्थना एक हिंदू मंदिर मानणे या सामान्य लक्षणापुरताच होय.
आणि हे लक्षण प्रत्येक हिंदूच्या संबंधात तो अनुयायी असणाऱ्या कोणत्याही धर्माचा किंवा पंथाचा हिंदुस्थानातच उगम झालेला आहे या गोष्टीवरूनच अवश्यमेव आहे. अशा रीतीने हिंदुत्वाच्या अनेक उपांगांपैकी केवळ एकाच उपांगापुरता हिंदू महासभेचा हिंदुइझमशी अप्रत्यक्षतः संबंध येत असून तिचा खरा संबंध मुख्यत्वे करून हिंदुत्वाच्या इतर उपांगांशीच आहे आणि ती उपांगे अनन्य पितृभू असण्याच्या दुसऱ्या घटकापासूनच निष्पन्न झालेली आहेत. तर ती प्राधान्य करून हिंदू राष्ट्रसभा आहे. सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक अशा सर्वच अंगांनी हिंदू राष्ट्राच्या भवितव्याला आकार देणारी ती एक अखिल हिंदू संघटना, पॅन हिंदू ऑर्गनायझेशनच आहे. जे कोणी हिंदू महासभेला केवळ एक धार्मिक संस्था म्हणून लेखण्याची भयंकर चूक करत असतील किंवा करीत आहेत त्यांनी हा भेद इतप्पर नीट ध्यानात धरावा. हिंदू हे स्वयमेवच राष्ट्र आहे. हिंदू महासभेचे वैशिष्ट्यपूर्ण महत्कार्य म्हणजे मिशन जे मी समजतो त्याप्रमाणे ती मुख्यतः एक राष्ट्रीय सभाच आहे. या माझ्या भूमिकेला काही जण उगाच क्षुल्लक दोष देतील आणि जीवनाच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीतही ज्यांच्यात अतीव भेद आहेत त्या हिंदूंना मुळी राष्ट्र म्हणून संबोधिताच कसे येईल असा प्रश्नही आव्हानपूर्वक मला विचारतील. त्यांना माझे सरळ उत्तर असे आहे की भाषा, संस्कृती, वंश आणि धर्म याविषयीची संपूर्ण एकात्मता आढळेल इतकी समानता पृथ्वीच्या पाठीवरील कोणत्याच लोकात नाही. कोणतेही लोक त्यांच्या आपापसातील विसंवादी भेदांच्या अभावामुळे राष्ट्र या संज्ञेला तितकेसे कधीच पात्र होत नाहीत की जितके आपापसातील भेदांपेक्षाही इतर लोकांशी अधिक ठळक स्वरूपात असणाऱ्या त्यांच्या भिन्नतेच्या योगे ते पात्र ठरतात. हिंदूंना राष्ट्र म्हणून संबोधण्याचे जे अमान्य करतात तेच ग्रेट ब्रिटन, युनायटेड स्टेट्स, रशिया, जर्मनी आणि इतर लोक यांना मात्र राष्ट्रे म्हणून मानतातच. त्यांना मी विचारतो की त्या लोकांना जरी ते स्वयमेव राष्ट्रीय म्हणून लेखण्यात येते ते तरी कोणत्या कसोटीने हो? उदाहरणार्थ ग्रेट ब्रिटनचं घ्या. त्यांच्यामध्ये काही झाले तरी 3 तरी भिन्न भाषा आहेत. त्यांच्यात गतकाली आपापसातच भयंकर रणकंदने झालेली आहेत. त्यांच्यात बीजांची, रक्तांची नि जातींची भिन्नता असल्याच्या पदचिन्हांचा मागमूस लागतो नि लागेलही. त्यांना सध्या असे सगळं असूनही देश, भाषा, संस्कृती समान नि अनन्य अशी पितृभूमी आहे. एवढ्याच कारणाकरता जर तुम्ही त्यांना राष्ट्र म्हणून मानता तर मग हिंदूंना सुद्धा हिंदुस्थान या स्पष्टार्थवाचक नावाची अनन्य अशी पितृभूमी आहे जिच्यापासून त्यांच्या सर्व प्रचलित भाषा उगम पावल्या नि पुष्ट होत आहेत, जी आजही त्यांच्या धर्मग्रंथांची नि वाङ्मयाची सर्वसाधारण भाषा म्हणून गणली जाते आणि प्राचीन धर्मशास्त्राचा नि त्यांच्या पूर्वजांच्या उक्तींचा पवित्रतम ठेवा म्हणून जिचा गौरव होत असतो ती संस्कृत ही सामायिक अशी भाषा त्यांच्यापाशी आहे. अनुलोम नि प्रतिलोम विवाहांच्या योगाने त्यांचे बीज नि रक्त मनूच्या कालापासून सतत परस्परात संमिश्र होत आलेले आहे. त्यांचे सामाजिक उत्सव नि संस्कार विधी इंग्लंडात आढळतात त्यापेक्षा यत्किंचितही समानतेत उणे नाहीत. वैदिक ऋषी हा त्यांचा समान अभिमान विषय आहे. पाणिनी नि पतंजली हे त्यांचे व्याकरणकार, भवभूती नि कालिदास हे त्यांचे कवी, श्रीराम नि श्रीकृष्ण, शिवाजी नि प्रताप, गुरु गोविंद नि बंदा या त्यांच्या वीर विभूती ही सर्व त्यांची सामाजिक स्फूर्तीस्थाने आहेत. बुद्ध नि महावीर, कणाद नि शंकराचार्य हे त्यांचे प्रासादिक पुरुष नि तत्ववेत्ते समानतेने सन्मानिले जातात. संस्कृत या त्यांच्या प्राचीन नि पवित्र भाषेप्रमाणेच त्यांच्या लिपीही एकाच मुळानुसार वळवलेल्या आहेत नि त्यांची नागरी लिपी गतकालातील कित्येक शतकांपासून त्यांच्या पवित्र लिखिताचे समान साधन होऊन राहिलेली आहे. त्यांचा प्राचीन नि अर्वाचीन इतिहासही एकच आहे. त्यांचे मित्र नि त्यांचे शत्रूही एकच आहेत. त्यांनी एकाच आपत्तीशी टकरी दिलेल्या आहेत नि एकत्रच विजयही मिळवलेले आहेत. राष्ट्रीय वैभवातही एक नि राष्ट्रीय उत्पातातही एकच, राष्ट्रीय निराशातही एक नि राष्ट्रीय आशाआकांक्षातही एकच. अनिश्चित दीर्घातिदीर्घ कालावधीपर्यंत समाज जीवन म्हणजेच पद्धती नि सामाजिक जन्मभूमी त्यांनी हिंदूंना जोडून एकात्म एकजीव बनवलेले आहे. पण या सर्वातही महत्वाची गोष्ट ही की सामायिक पितृभू नि सामायिक पुण्यभू या प्रियतम, पवित्रतम नि सर्वात चिरकालिक
अशा बंधांनी हिंदू हे एकमेकांशी बांधले गेलेले आहेत नि ते दोन्हीही बंध एकानी एकाच देशावरून म्हणजे आपला भारतवर्ष. आपला हा हिंदुस्थान म्हणूनच ओळखले जातात. म्हणून हिंदूंचे राष्ट्रीय ऐक्य नि एकजिन्सीपणा निसंशय द्विगुणित होतात. निग्रो नि जर्मन नि अँग्लो सॅक्सन त्यांच्या एकमेकांशी सतत झगडणाऱ्या जमावांनी वसलेली नि अवघ्या 4-5 शतकांच्या पलीकडे समान असा भूतकाल नसलेली अमेरिकेतील संयुक्त संस्थाने जर समवायाने एक राष्ट्र म्हणून संबोधिली जाऊ शकतात, तर हिंदू हे त्यांच्या उत्कृष्ट गुणांमुळेच राष्ट्र म्हणून संबोधण्यास पात्र ठरतात. खरोखरच एक लोकसमाज या दृष्टीने हिंदू हे त्यांच्या आपापसातील भेदांपेक्षाही जगातील दुसऱ्या कोणत्याही लोकसमाजापासून अत्यंत ठळकपणे भिन्न आहेत. एक सामायिक देश, जाती, धर्म आणि भाषा यापैकी ज्या ज्या कसोट्यांनी कोणताही लोकसमाज राष्ट्र बनण्याला पात्र ठरतो, त्या सर्व कसोट्या हिंदूंना राष्ट्र म्हणवून घेण्याचा अधिकार कोणापेक्षाही निश्चितच अधिक प्रभावपूर्ण प्रत्ययी आहे. आणि तशात हिंदूंची आपापसातील फाटाफूट करणारे आजवरचे भेदभाव सुद्धा राष्ट्रीय जाणीवेची पुनर्जागृती नि आजकालच्या संघटनांच्या नि सामाजिक सुधारणेच्या चळवळी यांच्या योगाने झपाट्याने मावळतच चालले आहेत. अतएव ज्या हिंदू महासभेने स्वतःची प्रचलित घटनेत सुसूत्रपणे अचूक विधान करून हिंदू राष्ट्राची प्रगती नि वैभवोत्कर्ष साधण्याकरता हिंदू जाती, हिंदू संस्कृती नि हिंदू सभ्यता यांचा योगक्षेम चालवणे नि यांचे संरक्षण नि संवर्धन करणे हे नेमून दिलेले कार्य जिने आपल्या पुढे ठेवले आहे, ती ही हिंदू महासभा ही अखिल हिंदू राष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी अशी एक सर्वोत्कृष्ट अग्रगण्य राष्ट्रीय संस्थाच आहे. हिंदू महासभेचे विशिष्ट महत्कार्य कोते हिंदी विरोधी नि संकुचित ध्येयाचे आहे का? सदहेतू असणाऱ्या पण विचारशीलता नसणाऱ्या वर्गातले आमचे काही हिंदी देशभक्त हिंदू महासभा ही हिंदू जगाचे प्रतिनिधित्व संपादिते नि त्याच्या न्याय्य अधिकाराच्या रक्षणार्थ झटते, याच कारणास्तव तिला जातीनिष्ठ आकुंचित नि हिंदी विरोधी म्हणून तुच्छ लेखतात. पण त्याच वेळी ते ही गोष्ट विसरतात की जातीनिष्ठ नि क्षेत्रनिष्ठ या केवळ सापेक्ष संज्ञा असून त्यांच्यात निषेध नि शापपर असा कोणताच अर्थ स्वतः गर्भित नाही. जे वेळी अवेळी हिंदू राष्ट्रीयत्वाच्या नावाने आणाभाका करीत असतात, ते स्वतः सुद्धा याच क्षेत्रनिष्ठेच्या आरोपाला पात्र नाहीत काय? हिंदू महासभा जर केवळ हिंदू राष्ट्राचीच प्रतिनिधी असेल, तर ते सुद्धा आपण केवळ हिंदू राष्ट्राचेच प्रतिनिधी असल्याचे सांगत असतात. पण मानव राज्याचा विचार करता हिंदी राष्ट्र हा संकेत सुद्धा एक क्षेत्रनिष्ठ संकेतच ठरत नाही काय? खरे बोलायचे तर पृथ्वी हीच आपली मातृभूमी नि मानवजाती हेच आपले राष्ट्र होय. छे, वेदांती तर ह्याच्याही फार पुढे जातो नि हे विश्व हाच आपला देश नि ताऱ्यांपासून दगडांपर्यंतचे सर्व दृश्यजात हा आपलाच स्वतः वास असे आमचे तुकोबा म्हणतात. मग इतर मानवजातीपासून आपल्याला तोडणारी हिमालयाची मर्यादा घालून घ्याच का? आपल्याला हिंदी म्हणून एक निराळे राष्ट्र मानाच का? आणि जे सर्वथा आपले मानव बंधूच आहेत, त्या प्रत्येक इतर देशीयांशी नि विशेषतः इंग्रज लोकांशी संघर्ष कराच का? मग विशालतर अशा राजकीय संघ असलेल्या ब्रिटिश साम्राज्याच्या हितसंबंधांना हिंदी हितसंबंधाची आहुतीच का न द्या? पण यातील खरी गोष्टच अशी आहे की कोणताही देशाभिमान हाच मुळात उण्याधिक प्रमाणात क्षेत्रनिष्ठ नि जातीनिष्ठ असून तोच भयंकर युद्धांनाही उत्तरदायी असल्याचे सबंध मानवी इतिहासावरून प्रत्ययास येते. एतावता जे हिंदी देशभक्त एखाद्या वैश्विक राज्याची कोणती चळवळ चालू करण्याचे नि तिला मिळण्याचे सोडून त्याच्या आतच थबकतात नि एखाद्या हिंदी चळवळीलाच मिळून हिंदू संघटनाची मात्र आकुंचित नि जातीनिष्ठ नि क्षेत्रनिष्ठ म्हणून टवाळी करण्याचे चालूच ठेवतात, ते केवळ स्वतःचीच टवाळी करण्यात नेमके यशस्वी ठरतात. परंतु हिंदी देशाभिमानाच्या समर्थनार्थ जर असे सांगितले जात असेल किंवा सांगितले जात असते की हिंदुस्थान देशात वसती करून असलेले लोक हे एक पूर्वपीठिका, एक भाषा, एक संस्कृती, एक इतिहास इत्यादी बंधांनी बांधलेले असल्यामुळे
हिंदुस्थानाबाहेरील दुसऱ्या कोणत्याही लोकांपेक्षा अधिक जवळचे व आप्त आहेत आणि त्याकरिताच दुसऱ्या अहिंदी राष्ट्रांच्या वर्चस्वापासून नि अतिक्रमणापासून आमच्या राष्ट्राचे रक्षण करणे आम्हा हिंदी लोकांना आमचे पहिले कर्तव्य वाटते, तर तेच कारण हिंदू संघटनाच्या चळवळीच्या समर्थनाकरताही तंतोतंत लागू पडतेच. राष्ट्रीय, जातीय किंवा संकुचित चळवळी मानवतेला केव्हा हानिकारक असतात? नुसती एका विभागापुरतीच एवढ्याच कारणाकरता काही कोणतीही चळवळ निषिद्ध ठरत नसते. जोपर्यंत ती चळवळ विशिष्ट राष्ट्राच्या व लोकांच्या वा जातीच्या न्याय आणि मूलभूत अधिकारांचे दुसऱ्या लोकांच्या आणि दुसऱ्या मानवी संघांच्या बलात्कारी आणि उद्दाम अतिक्रमणापासून रक्षण करण्याकरता झटत असते आणि दुसऱ्यांच्या समान नि न्याय अधिकाराचे नि स्वातंत्र्याचे उल्लंघन करत नाही, तोपर्यंत ते राष्ट्र किंवा ती जाती हा एकंदरीतच लहानसा संघ आहे, एवढ्याच निव्वळ करण्याकरता त्याला निषेधिता वा तुच्छ लेखता येत नाही. जेव्हा एखादे राष्ट्र वा जाती दुसऱ्या बंधू राष्ट्रांचे वा बंधू जातीचे अधिकार तुडवते आणि मानव जातीचे अधिक मोठाले गट नि संघ बनवण्याच्या मार्गात उद्दाम आगळिकेने बाध आणते, तेव्हाच त्यांचा राष्ट्रवाद नि जातीवाद मानवतेच्या दृष्टीने धिक्कारार्ह ठरतो. राष्ट्रवाद नि जातीवाद समर्थनीय कोणता नि असमर्थनीय कोणता हे ठरवण्याची हीच कसोटी आहे. हिंदू संघटनाची चळवळ राष्ट्रनिष्ठ वा जातीनिष्ठ वा क्षेत्रनिष्ठ तुमच्या इच्छेनुसार कशीही म्हणा, या खऱ्या कसोटीवर पारखली असता ती हिंदी देशाभिमाना इतकीच समर्थनीय ठरते. हिंदू महासभा तिच्या विचार प्रणालीने पूर्णपणे राष्ट्रीयच आहे. कारण हिंदू महासभेचे ध्येय उद्दिष्ट तरी काय आहे? हिंदू जगाची राष्ट्रीय प्रतिनिधीभूत संस्था या नात्याने हिंदू लोकांचे सर्वांगीण पुनरुज्जीवन किंवा पुनर्घटना करणे हेच तिचे साध्य आहे. परंतु हिंदू जगाचे ते सर्वांगीण पुनरुज्जीवन घडवून आणावयाला हिंदुस्थानच्या निर्भय राजकीय स्वातंत्र्याची अपरिहार्य आवश्यकता आहे. आम्हा हिंदूंचे भाग्य आणि भवितव्य या हिंदुस्थान देशाशी आमच्या दुसऱ्या कोणत्याही अहिंदू वर्गातील देशबांधवांपेक्षा अधिक अविमोच्य रीतीने निगडीत झालेली आहेत. सर्व दृष्टीने विचार करता ज्याच्यावर स्वतंत्र हिंदी राज्याची उभारणी करता येणे शक्य आहे, तो पायाचा खडक केवळ हिंदू हेच आहेत. पुढे काही शतकांनी काय व्हायचे असेल ते हो. आज तरी हिंदुस्थानातील लोकांच्या मनावर धर्माचा प्रबळ पगडा वर्तत आहे आणि विशेषतः मुसलमानांच्या संबंधात तर धर्मविषयक जिव्हाळा अगदी नाही तर वारंवार माथेफिरूपणाच्याच मर्यादेला पोहोचतो. ही धडधडीत असणारी वस्तुस्थिती विचाराआड करून चालायचेच नाही. मातृभूमी या नात्याने हिंदुस्थानविषयी मुसलमानांना वाटणारे प्रेम हे हिंदुस्थानाबाहेर असणाऱ्या त्यांच्या पुण्यभूमीविषयी त्यांना वाटत असलेल्या प्रेमाच्या केवळ एका बटिकीसारखेच आहे. मुसलमानांची तोंडे सर्वदा मक्का किंवा मदिनेकडे असतात, परंतु हिंदुस्थान ही हिंदूंची मात्र पुण्यभू इतकीच पितृभूही असल्यामुळे त्यांच्या ठाई हिंदुस्थानविषयी वसणारे प्रेम हे अखंडित नि अनिर्बंध असेच आहे. हिंदी लोकसंख्येत त्यांची फार मोठी बहुसंख्या आहे. इतकेच नव्हे तर तेच सर्वथा देशकार्याचे खरे खरे नि फार काळापासून विश्वसनीय असे कैवारी वीर आहेत. कोणताही एखादा मुसलमान घेतला तर त्याच्या ठाई बहिर्देशीय राज्यनिष्ठाच वारंवार वागत असलेली आढळून येते. राष्ट्र ह्या नात्याने हिंदुस्थानशी संबंध असणाऱ्या गोष्टीपेक्षाही पॅलेस्टाईनमधील घडामोडींनी तो अधिक विचलित होतो. हिंदुस्थानातील आपल्या शेजाऱ्यांच्या नि देशबांधवांच्या कल्याणापेक्षाही अरबांच्या कल्याणाविषयीच्या चिंतेत नि चिंतनानेच तो अधिक त्रस्त होतो. या भूमीत मुसलमानी राज्यसत्ता जर तेणे करून प्रस्थापित होण्याची शक्यताच असेल तर सहस्रो मुसलमान हिंदुस्थानावर परकीय स्वारी आणण्याच्या उद्देशाने तुर्कस्थानातील खिलाफतवाले नि अफगाण यांच्याशी गुप्त कट रचित असलेले आढळणे अगदी शक्य आहे. परंतु तोच कोणताही हिंदू मात्र हिंदुस्थान हेच सर्वतोपरी आपले राष्ट्रीय अस्तित्व मानतो. या देशावरील इंग्लंडचे राजकीय अधिराज्य झुगारून देण्याकरता चाललेल्या संघर्षात हिंदूंचेच जे प्रामुख्य आहे त्याचे हेच कारण होय. हिंदुस्थानच्या बंधमोचनाच्या लढ्यात जे जे फासावर गेले, ज्या शेकडोंनी अंदमानातील काळ्या पाण्याला तोंड दिले आणि ज्या सहस्रोनी कारावास पत्करिला, ते सारे हिंदूच होते.
प्रत्यक्ष हिंदी राष्ट्रीय सभेचा उगमही हिंदू मेंदूतूनच झालेला आहे. तिची वाढही हिंदूंच्याच आहुतींनी झालेली आहे आणि तिची प्रस्तुतची प्रतिष्ठा सुद्धा मुख्यत्वे करून हिंदूंच्याच सायासांनी प्राप्त झालेली आहे. कोणताही खराखुरा हिंदू देशभक्त हा केव्हाही हिंदी देशभक्तही असल्या वाचून असूच शकणार नाही. या अर्थाने पाहिले असता हिंदू राष्ट्राचे दृढीकरण नि स्वतंत्रता ही केवळ समग्र हिंदी राष्ट्राच्या स्वातंत्र्याचेच दुसरे नाव किंवा पर्याय शब्द ठरतात. कारण आपली पितृभू नि पुण्यभू जे हिंदुस्थान त्याला स्वराज्य नि स्वातंत्र्य प्राप्त केल्या वाचून हिंदू जगाचे पुनरुज्जीवन घडवून आणणे आणि हिंदू राष्ट्राला जगातील इतर राष्ट्रांमध्ये सन्मानाचे नि समान नात्याचे स्थान साध्य करून घेणे या गोष्टी शक्यच नाहीत हे हिंदू संघटना पुरेपूर ओळखून आहेत. पण हिंदुस्थानचे अनवलंबन इंडिपेंडन्स हे स्वराज्य किंवा स्वातंत्र्य म्हणजे तरी काय? साधारण बोलण्यातून स्वराज्य या शब्दाचा अर्थ आपल्या देशाची आपल्या भूमीची राजकीय मुक्तता, हिंदुस्थान या नावाने संबोधिल्या जाणाऱ्या एका भौगोलिक परिमाणाचे स्वातंत्र्य असा समजण्यात येत असतो. परंतु ह्या वाक्यांचे पूर्ण पृथक्करण करून त्यांचा योग्य अर्थ समजून घेण्याचा समय आता प्राप्त झालाय. कोणताही देश किंवा भौगोलिक परिमाण हे काही स्वयमेव राष्ट्र बनत नसते. आपला देश हा आपल्या जातीचे, आपल्या लोकांचे, आपल्या प्रियतम नि जवळच्या अशा आप्तस्वकीयांचे निवासस्थान असतो. म्हणून तो आपल्यास प्रिय असतो आणि त्याच दृष्टीने केवळ अलंकारिक भाषेत त्याचा आपण आपले राष्ट्रीय अस्तित्व या शब्दांनी निर्देश करीत असतो. अर्थात हिंदुस्थानचे स्वातंत्र्य याचा अर्थ आमच्या लोकांचे, आमच्या जातीचे, आमच्या राष्ट्राचे स्वातंत्र्य असाच असतो. अर्थातच हिंदी स्वराज्य किंवा हिंदी स्वातंत्र्य याचा अर्थ हिंदू राष्ट्रांच्या संबंधापुरता तरी हिंदूंचे राजकीय स्वातंत्र्य, हिंदूंना त्यांच्या पूर्ण उत्कर्षाला नि विकासाला समर्थ करतील अशी मुक्तता हाच होतो. नुसते भौगोलिकदृष्ट्याच बोलावयाचे तर एखाद्या अल्लाउद्दीन खिल्जीचे किंवा औरंगजेबाचे राज्य चालू असते वेळीही दुसऱ्या कोणत्याही अहिंदू सत्तेपासून भूमी नि राज्य या नात्याने हिंदुस्थान पूर्णपणे स्वतंत्रच होते. परंतु हिंदुस्थानचे त्या प्रकारचे स्वातंत्र्य हे हिंदू राष्ट्राला खरेखुरे मृत्यूचेच आज्ञापत्र ठरले. संग आणि प्रताप, गुरु गोविंद सिंह नि वीरबंदा, शिवाजी नि बाजीराव हे जे आपल्या मातृभूमीत सर्वत्र लढले नि पडले नि अंती जयही पाहून मराठ्यांच्या आणि राजपुतांच्या नि शिखांच्या नि गुरख्यांच्या सत्तेखाली हिंदू साम्राज्याची प्रस्थापना करते झाले आणि अहिंदू अतिक्रमणाच्या मुठीतून आपले हिंदू जगत रक्षिते झाले ते ह्या कारणाने होत. यावरून हिंदुस्थानचे निव्वळ भौगोलिक स्वातंत्र्य किंवा स्वराज्य म्हणजे काही हिंदू राष्ट्राचे स्वातंत्र्य नव्हे. इतकेच नव्हे तर उलट केव्हा केव्हा त्यांच्या जातीला ते दारुण शापच ठरले असेच स्पष्ट सिद्ध होत नाही काय? हिंदुस्थान हे हिंदू जातीचे आरंभापासून आजपर्यंतचे निवासस्थान आहे. ती आपल्या धर्मप्रवर्तक ऋषीमुनींची नि वीर पुरुषांची, देवांची नि संत महंतांची जन्मभूमी आहे. याच कारणाने ती आम्हाला प्रिय आहे. नाहीतर केवळ भूमीच भूमी एवढ्यापुरताच विचार करायचा तर पृथ्वीच्या पाठीवर सोन्या रुपयाने इतकेच संपन्न असलेले पुष्कळ देश असतील. नुसते नदीला नदी इतकेच पाहायचे तर मिसिसिपी ही जवळजवळ गंगे इतकीच निर्मळ आहे. तिचे पाणी काही एकंदरीने कडवट नाहीच. हिंदुस्थानातील दगड, झाडे नि हिरवळी ही इतर देशातल्या त्या त्या जातीच्या दगड, झाडे नि हिरवळी इतकीच उत्कृष्ट व निकृष्ट ठरतील. हिंदुस्थान जी आमची पितृभू नि पुण्यभू आहे ती काही ती पृथ्वीतल्या दुसऱ्या कोणत्या भूमीहून पूर्णपणे विसदृश भूमी आहे म्हणून नव्हे, तर तिचा आमच्या इतिहासाशी जिव्हाळ्याचा संबंध आहे आणि ती आमच्या वाडवडिलांचे पिढ्यानपिढ्याचे घर आहे की ज्यात आमच्या मातांनी पिढी पिढीला आपल्या हृदयांशी धरून आम्हाला पहिले स्तन्य पाजले नि आमच्या पित्यांनी आपल्या मांड्यांवर घेऊन आम्हाला थोपटले. ह्या कारणामुळेच होय. जेथे आपली प्रिय माणसे राहतात ती झोपडी इतर ठिकाणच्या एखाद्या राजवाड्यापेक्षाही आपल्या दृष्टीला अधिक आवडती वाटते. पण तीच तेथली प्रिय मुखकमले तेथून दिसेनाशी होऊ द्यात नि तेथून दुसरीकडे कोठे राहावयास जाऊ द्यात, ती पूर्वीची तीच झोपडी लागलीच एक उजाड खोपटे भासू लागते. आपण तत्काळ तिचा त्याग करतो नि आपल्या प्रिय माणसांचा माग काढीत त्यांच्या नवीन निवासस्थानाकडे चालू लागतो. हीच गोष्ट राष्ट्रांची,
जूनी पारशी यांचेच उदाहरण पहा. जेव्हा अरबांनी त्यांच्यावर चाल केली आणि आपली भूमी किंवा आपली वांशिक नि सांस्कृतिक आत्मीयता यातला कशाचा त्याग पत्करावयाचा एवढेच ठरवणे त्यांच्या हाती उरले, तेव्हा आपल्या धार्मिक नि वांशिक आत्मीयतेपेक्षा भूमीचाच त्याग करून ते आपला धर्मग्रंथ नि आपली संस्कृती यासह एखाद्या अधिक हितकर निवासस्थानाच्या शोधार्थ बाहेर निघून गेले. निवळ एका पेजेच्या खापराकरता, नुसत्या निर्जीव मातीच्या एका तुकड्याकरता त्यांनी आपल्या वांशिक आत्म्याची देवाण करण्याचे साफ नाकारले. एवढेच निव्वळ भूगोलावरील हिंदुस्थान नावाच्या एका मातीच्या तुकड्याचे स्वातंत्र्य हा काही स्वराज्याचा खरा अर्थ नव्हे, तर हिंदूंना त्यांचे हिंदुत्व, त्यांची धार्मिक नि वांशिक नि सांस्कृतिक एकात्मता अबाधित राखण्याची शाश्वती जर त्यात असेल, तर तेच हिंदुस्थानचे स्वातंत्र्य काय ते मोलाचे वाटू शकेल. आमच्या स्वत्वाचे, आमच्या साक्षात हिंदुत्वाचे मोल देऊनच जे मिळणे शक्य असेल, त्या तसल्या स्वराज्याकरता संघर्षाला आणि मरण्याला आम्ही सिद्ध नाही. संयुक्त हिंदी राज्य आणि अल्पसंख्याकांची सहकारिता ह्या योग्य आणि खऱ्या अर्थाचे स्वराज्य जर अभिप्रेत असेल, तर हिंदी स्वातंत्र्याकरता चाललेल्या चळवळीत नि संघर्षात आणि एक संयुक्त हिंदी राज्य स्थापण्याच्या कार्यात हिंदू सर्वांच्या पुढे आघाडीवरच राहत आले आहेत. संयुक्त हिंदी राज्याचे स्वप्न जर पहिल्याने कोणाला पडले असेल, तर ते त्यांनाच होय. आपल्या त्यागांनी नि संघर्षांनी जे राज्य कोणी आजच्या व्यवहार्य राजकारणाच्या कक्षेत आणले असेल, तर तेही पुन्हा हिंदूंनीच होय. आपल्या बलाबलाचा योग्य विचार करून हिंदू हे एकसमान नि संयुक्त हिंदी राज्य स्थापण्याच्या हेतूने चाललेल्या या सार्वलौकिक संघर्षात आपल्या अहिंदू वर्गातील देशबांधवांची सहकारिता मिळवण्याला केव्हाही अनुकूलच होते नि आहेत. हिंदुस्थानात आपली प्रचंड बहुसंख्या आहे, तर अहिंदू वर्ग नि विशेषतः मुसलमान हे राष्ट्रीय संघर्ष चालू असताना कोठेच आढळत नाहीत, नि त्या संघर्षाची फळे तोडण्याच्या वेळी मात्र नेमक्या आघाडीस असलेले आढळतात. नि आपण एकटेच आजवर सर्व लढा लढत नि त्यातले आघात सोशीत आलो आहोत. या सर्व गोष्टीची जाणीव असून सुद्धा ते एकीकडे ठेवून हिंदू हे सर्वांचे संयुक्त हिंदी राष्ट्र बनवण्यास समुत्सुक आहेत आणि आपले कोणतेही राखून ठेवलेले असे स्वतंत्र हक्क वा सत्ता वा अधिकार हिंदुस्थानातील अहिंदू वर्गावर मुळीच लादू इच्छित नाहीत. पण ते हिंदी राज्य मात्र निर्भेळ हिंदीच असू द्या. त्या राज्याने मताधिकार, नोकऱ्या, अधिकाराची स्थाने, कर यांच्या संबंधात धर्माच्या आणि जातीच्या तत्वांवर कसल्याही मत्सरोत्तेजक भेदाभेदांना मुळीच थारा देऊ नये. कोणताही मनुष्य हिंदू आहे की मुसलमान आहे की ख्रिस्ती आहे की ज्यू आहे, इकडे लक्षच दिले जाऊ नये. त्या हिंदी राज्यातील सर्व नागरिक सर्वसामान्य लोकसंख्येतील त्यांची धार्मिक किंवा जातीय शेकडेवारी विचारात घेतली न जाता त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक गुणानुसार वागवले जाऊ द्यात. इंग्लंड आणि अमेरिकेतील संयुक्त संस्थाने यासारख्या जगातील इतर प्रत्येक राष्ट्रात असल्याप्रमाणे देशातील प्रचंड बहुसंख्य लोकांना समजत असेल तीच भाषा नि तीच लिपी त्या हिंदी राज्याची राष्ट्रीय भाषा नि राष्ट्रीय लिपी होऊ द्या आणि कोणत्याही लादलेल्या नि वेड्यावाकड्या संस्काराने ती भाषा नि ती लिपी भ्रष्ट करण्याला कोणत्याही धार्मिक कारणाला मोकळीक न मिळू द्या. कोणतीही जाती किंवा पंथ, वंश किंवा धर्म विचारात न घेता एक मनुष्य एक मत असा सर्वसामान्य नियम होऊ द्या. अशा स्वरूपाचे हिंदी राज्य जर दृष्टीपुढे धरावयाचे असेल, तर हिंदू संघटनावादी स्वतः हिंदू संघटनाच्याच हितार्थ त्या राज्याला अंतःकरणपूर्वक पहिल्याने आपली निष्ठा अर्पितील. मी स्वतः आणि मजप्रमाणेच सहस्रो हिंदू महासभावाले यांनी आपल्या राजकीय चरिताच्या प्रारंभापासून अशा हिंदी राज्याचा आदर्श आमचे राजकीय साध्य म्हणून सतत दृष्टीपुढे ठेवलेला आहे आणि आमच्या जीविताच्या अंतापर्यंत त्याच्या परिपूर्तीकरताच संघर्ष करणे आम्ही चालूच ठेवणार. हिंदी राज्यासंबंधीची याहून अधिक राष्ट्रीय अशी कोणती कल्पना असू शकेल काय? सत्य प्रतिपादनाच्या कर्तव्यास अनुसरून मी असे स्वच्छपणे घोषित करतो की हिंदी राज्यासंबंधीचे हिंदू महासभेचे वैशिष्ट्यपूर्ण महत्कार्य आणि धोरण ही प्रत्यक्ष हिंदी राष्ट्रीय सभेच्या सद्यकालीन धोरणाहून अधिक राष्ट्रीय आहेत. आपण हिंदू आहो किंवा हिंदी लोकसंख्येमध्ये इतर अहिंदू वर्गातील देशबांधवांपेक्षा केवढी तरी आपली बहुसंख्या आहे. या विशेष कारणांच्या बळावर हिंदी नागरिक ह्या नात्याने प्राप्तव्य असेल त्याहून काहीही अधिक हिंदू मागत नाही.
आपण हिंदू नसून मुसलमान आहो हा विशेष गुण आपल्या ठिकाणी आहे असले धर्मपिसाटपणाचे कारण पुढे करून त्याकरता विशेष लाभ किंवा संरक्षण किंवा मताधिक्य न मागता या खऱ्याखुऱ्या राष्ट्रीय हिंदी राज्याला मिळण्यास मुसलमान सिद्ध आहेत काय? मुसलमानांचे राष्ट्रद्रोही संकल्प. हिंदूंच्या सद्भाग्याने म्हणा, मिस्टर जीना आणि इतर मुस्लिम लीगवाले यांनी यावर्षी मुस्लिम लीगच्या लखनौ येथील बैठकीत जाणून बुजूनच आपले खरे अंतस्थ हेतू ह्यापूर्वीपेक्षा अधिक अधिकृतरित्या, अधिक उघडपणे आणि अधिक धिटाईने बोलून दाखवले आहेत आणि त्याकरता मी त्यांचे आभार मानतो. संगतीत वागताना एखाद्या संशयास्पद मित्रापेक्षा उघड शत्रू अधिक पुरवतो. लखनौत झालेले त्यांचे ठराव वस्तुतः आम्हाला काही नव्या वार्तेसारखे वाटणारे नाहीत, पण मुसलमानांची अराष्ट्रीय प्रवृत्ती आणि त्यांच्या इस्लामच्या जागतिक संघटने म्हणजेच पॅन इस्लामच्या आकांक्षा सिद्ध करण्याचा भार आत्तापर्यंत उण्याधिक हिंदूंवरच जो होता त्याचे आयतेच काम झाले. आता मुसलमानांच्या त्या सर्व हिंदू विरोधी, हिंदी विरोधी आणि बहिर्देशीय कारवाया स्पष्ट करून सांगण्याकरता नुसते लखनौच्या बैठकीत करण्यात आलेल्या लीगच्या अधिकृत भाषणांकडे आणि ठरावांकडे बोट दाखवले की झाले. त्यापेक्षा आपल्याला अधिक काहीच करायला नको. त्यांना निर्भेळ उर्दू हीच हिंदी राज्याच्या राष्ट्रभाषेच्या पदवीला चढवली जायला पाहिजे आहे. 2 कोटीहून अधिक मुसलमानांकडून स्वतः ही मातृभाषा म्हणून ती बोलली जात नाही. मुसलमान धरून सुद्धा हिंदुस्थानातील सुमारे 20 कोटी लोकांना ती समजत नाही आणि सुमारे 10 कोटी लोकांना सुलभतेने समजत असलेल्या हिंदीपेक्षा वाङ्मयीन गुणसुद्धा तिच्यात कोणतेच अधिक नाहीत. इत्यादीपैकी कोणतीच गोष्ट ते विचारात घेऊ इच्छित नाहीत. उर्दू ही जिच्यावर पोचली जाते ती प्रत्यक्ष अरबी भाषा तिकडे साक्षात खलिफांच्याच भूमीत केमालनेनी तुर्कांनी बहिष्कृत ठरवली असताना इकडे मात्र सुमारे 25 कोटी हिंदूंनी उर्दू शिकावी आणि आपली राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारावी अशी मुसलमान अपेक्षा धरीत आहेत. राष्ट्रीय लिपीच्या संबंधातही उर्दू लिपीच स्वीकारण्याविषयी मुसलमानांचा आग्रह आहे आणि काहीही झाले तरी नागरी लिपीशी मात्र त्यांना कर्तव्य नाही. असे का? आजच्या गरजेला लागू न पडणारी म्हणून केमालने प्रत्यक्ष अरबी लिपीचा त्याग केलेला असो, नागरी अधिक सशास्त्र आणि अधिक मुद्रणक्षम असो आणि शिकवायला अधिक सोपी असो, हिंदुस्थानातील सुमारे 25 कोटी लोकात ती आधीच प्रचलित असो किंवा त्यांना आधीच ती समजत असो, तरी सुद्धा मुसलमान आपली सांस्कृतिक मत्ता म्हणून मानतात. एवढ्याच एका गुणाकरता उर्दू लिपी हीच राष्ट्रलिपी आणि उर्दू भाषा हीच राष्ट्रभाषा झाली पाहिजे आणि म्हणून त्यांना ते स्थान देण्याकरता हिंदुस्थानातील हिंदू आणि अन्य मुसलमानेतर वर्ग यांच्या संस्कृती खड्ड्यातच गेल्या पाहिजेत. मुसलमान वंदे मातरम गीतही सहन करणार नाहीत. बिचारे ऐक्याचे आशाळभूत हिंदू. त्यांनी लागलीच ते गीत तोडून आखूड करण्याची सुद्धा त्वरा केली, पण आज्ञेप्रमाणे काटाकाट करून ठेवलेला त्याचा भागही मुसलमान सहन करतील असे नाही. तुम्ही ते सबंध गीत गाळून टाका की लागलीच नुसते वंदे मातरम हे शब्द सुद्धा मुसलमान आपला मूर्तिमंत अपमान असल्याची हकाटी करताना तुम्हाला आढळतील. एखाद्या अत्युदार अशा रवींद्राकडूनही एखादे नवीन गीत रचून घ्या, पण तरीही मुसलमानांचा त्याच्याशी काहीही संबंध असणार नाही. कारण किती झाले तरी रवींद्र हा हिंदू माणूस पडल्यामुळे कौमच्या ठिकाणी जाती किंवा पाकिस्तानच्या ठिकाणी भारत वा हिंदुस्थान असे काही संस्कृत शब्द उपयोजिण्याचा घृणास्पद अपराध तो केल्या वाचून राहणे शक्य नाही. एखाद्या इक्बालने किंवा जीनानेच स्वतः निर्भेळ उर्दूत रचलेले नि हिंदुस्थानला एक पाकिस्तान मुस्लिम अधिराज्याला अर्पिलेली भूमी म्हणून जय जयकार करणारे असे एखादे राष्ट्रगीत सिद्ध झाल्या वाचून त्यांचे समाधान होणे शक्य नाही. मुसलमानाच्या या असंतोषाच्या मुळाशी असलेला खरा प्रश्न इकडचा एखादा शब्द किंवा तिकडचे एखादे गीत अशा प्रकारचा नाही, हे आमच्या ऐक्य बुभुक्षितांना पटणार तरी केव्हा? हिंदुस्थानच्या ऐक्यात नि वीरवृत्तीत जर त्यायोगे आमच्याकडून खरी खरी भर पडू शकती तर आम्ही 12 गीतेनी 100 शब्दांचा आपणहून त्याग केला असता. पण हा दिसतो तितका साधा सुद्धा प्रश्न नाही, हे आम्ही ओळखतो. 2 विभिन्न संस्कृतीनी वंश राष्ट्रे यांच्यातला हा लढा आहे आणि या क्षुल्लक गोष्टी म्हणजे मुसलमानांच्या मनात खोल मुरलेल्या त्या रोगाची केवळ वरवरची नि ओझरती लक्षणे आहेत. त्यांना हिंदू जगत नि हिंदुस्थानातील इतर मुसलमानेतर वर्ग यांच्या कपाळावर आत्मशरणागतीची
नि मुस्लिम वर्चस्वाची तप्त मुद्राच ठोकावयाची आहे. पण आम्ही हिंदू केवळ हिंदू जगाच्या हितार्थ नव्हे, तर हिंदी राष्ट्राच्या हितार्थ सुद्धा ती गोष्ट यापुढे यत्किंचितही सहन करणार नाही. पण आमची ही गोष्ट सहन केली नाही तर आमचे काय होईल, हे नामदार फजलुल हक्कांनी लखनौलाच तेथल्या तेथे सांगून टाकले. मुख्यमंत्र्यांच्या गादीच्या उच्च उंचीवरून त्यांनी उघडपणे आश्वासन दिले की जर इतर हिंदूंनी इतर कोठे मुस्लिम लीगच्या आज्ञा प्रतिधिटाईने धाब्यावर बसवल्याचे आढळले तर आपण बंगालातल्या हिंदूंना सतावू. मैं हिंदुओं को सताऊंगा. वास्तविक बंगालमधील मुख्यमंत्र्यांची ती गादी म्हणजे बंगालमधील हिंदू देशभक्तांनीच आपल्या हौतात्म्याने आणि त्यागाने इंग्रजांच्या हातातून संघर्ष करून घेतलेल्या सुधारणांचेच फल आहे. इतर ठिकाणच्या प्रमाणेच तेथील मुसलमानांनी हाल अपेष्टात नि त्यागात काही विशेष भाग नि भार उचललेला नाही. पण सुधारणा येऊन प्राप्त होताच मुख्यमंत्र्याच्या गादीला मात्र कोण पात्र ठरू शकला नि ती बळकावू शकला तर नामदार फजलुल हक्क. आणि जे सर्वात अधिक संघर्षकर्ते झाले नि ज्यांनी सर्वात अधिक हाल अपेष्टा सहन केल्या नि खरोखरच एकुलत्या एकट्या मिस्टर हक्कांची गादीही ज्यांच्या हालापेष्टांचेच ऋण आहे, त्या बंगालातल्या हिंदूंनाच आता ते मिस्टर हक सध्या त्रास देण्यापासून तो पूर्ण दमन करण्यापर्यंत या शब्दाच्या सर्व अर्थ छटांनिशी सताऊ सताऊंगा म्हणून धमकी घालीत आहेत. नामदार फजलुल हक त्यांना मी असे निश्चितीने सांगू इच्छितो की बंगालमधील हिंदू फुटण्याला फार कठीण कवचीचे ठरतील. मिस्टर हक, तुमचे काम फार बिकट आहे. त्यांनी वेळोवेळी बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याच्या डौलाने मिरवणाऱ्या लॉर्ड कर्झन सारख्या चढेल प्रांताधिकाऱ्यांना सुद्धा खाली उतरण्यास भाग पाडलेले आहे. पण जर फजलुल हक्कांनी बंगाली हिंदूंचा कधी छळवाद आरंभिलाच तर आम्ही हिंदू ही महाराष्ट्रात नि इतरत्रही पुरते काठोकाठ नि हलवून भरलेले मापास माप या न्यायाने त्यांच्या मुस्लिम दोस्तांना सोबत्यांना तसेच वागवू शकू हे त्यांनी कदापि विसरू नये. जातीय निवाडा, कम्युनल अवॉर्ड नि संयुक्त राज्यघटना म्हणजेच फेडरेशन यांच्या संबंधांच्या मुसलमानांच्या प्रवृत्तीचा मला येथे निर्देश करण्याची आवश्यकता नाही. त्या संबंधातही हिंदूंची मानखंडना करण्याचा त्यांचा विचार आहे. नि शायलॉक सारखा पाऊंडभर मांसाचा ते हट्ट धरीत आहेत. मी तुम्हाला आणखी या उपरही अतिरिक्त सांडलेल्या रक्तरंजित प्रतिमा तुमच्या पुढे ठेवून तुम्हाला आणखी रंजीस आणू इच्छित नाही, कारण हेलावणाऱ्या अंतःकरणारी तुम्हाला ते चांगले माहित आहे. काश्मीर, पंजाब, पेशावर नि सिंध या प्रांतांचा मिळून पाकिस्तान नावाचा एक निराळा मुसलमानी देश बनवण्याच्या हेतूने मुसलमानी हिंदुस्थान नि हिंदू हिंदुस्थान असे आपल्या मातृभूमीच्या राज्यसंस्थेचेच 2 तुकडे पाडण्याच्या मुसलमानांच्या मागणीसंबंधीच्या निर्लज्ज नि धार्ष्ट्याच्या सूचनेवर मुस्लिम लीगमध्ये जो वादविवाद झाला त्याचीच तुम्हाला आठवण करून दिली की पुरे आहे. हात आवरा मुस्लिमांनो, हात आवरा. अशा रीतीने हिंदूंना त्यांच्याच देशात दासांच्या पदवीला आणून सोडण्याची जर तुम्ही आकांक्षा धरीत असाल तर येथे साम्राज्य सत्ता वहिवाटीत असताच्या काळातही औरंगजेबाच्या अनेक वारसदारास सुद्धा ते अचाट कृत्य करण्यात अपयश आले आणि तो बेत तडीस नेण्याच्या प्रयत्नात त्यांनी केवळ आपल्या स्वतः करता थडगी खणण्याचेच यश मिळवले हे चांगले स्मरणात असू द्या. अनेक औरंगजेब जे साध्य करताना अपेशी ठरले ते अनेक जिना आणि अनेक हक्क निसंशय साध्य करू शकणार नाहीत. खरी एकी तेव्हाच होईल जेव्हा मुसलमानांना तिची आवश्यकता भासेल. हिंदूंच्या हे ध्यानात येऊ द्या की या खोडसाळपणाचे खरे कारण दुसरे तिसरे कोणतेही नसून हिंदू मुस्लिम ऐक्यरूपी पिशाच्च दीपिकेच्या चकव्याच्या विलोद विस्प याच्या मागे लागण्याचा हिंदूंनाच लागलेला सोस हेच होय. हे हिंदूंनी लक्षात ठेवले पाहिजे. ज्या दिवशी आपण मुसलमानांनी हिंदूंशी सहकार्य करण्याचा उपकार केल्यावाचून स्वराज्य मिळणार नाही अशी मुसलमानांची समजूत करून दिली, त्याच दिवसापासून आपण सन्मान्य ऐक्य अशक्य करून बसलो आहोत. जेव्हा कोणत्याही देशातील एखादी प्रचंड बहुसंख्या मुसलमानांच्या सारख्या विरोधी अल्पसंख्याकांपुढे गुडघे टेकून विनवणीपूर्वक सहाय्याची याचना करू लागते नि त्या वाचून आपली बहुसंख्याक जाती निश्चित मरणार असल्याविषयाची तिला ग्वाही देते, त्यावेळी जर त्या अल्पसंख्याक जातीने आपले सहाय्य शक्य तितक्या अधिकाधिक भारी मोलाने विकले नाही, त्या बहुसंख्याक जातीचे ते ठरलेले नष्टचर्य त्वरेने ओढवून आणले नाही
नि त्या देशात आपले सार्वभौमत्व प्रस्थापित केले नाही तर ते एक आश्चर्यच ठरेल. मुसलमान नेहमीच हिंदूंच्या पुढे जे प्रतिपादन करतात नि धमकावून सांगतात की त्यांच्या राष्ट्रद्रोही नि धर्मवेडेपणाच्या पिसाट मागण्या जागच्या जागी मान्य केल्या गेल्या नाहीत तर ते हिंदी राष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यात हिंदूंच्या बरोबर सामील होणार नाहीत. त्यांचा तो धमकीचा स्वर नित्याचा बंद करण्यासाठी म्हणून हिंदूंनी त्यांना एकदाच नि अंतिमतःच निक्षून सांगावे की मित्रहो, ज्यात सर्व नागरिकांना एक माणूस एक मत ह्या तत्वान्वये समानतेने वागवले जाईल असे हिंदी राज्य निर्माण करण्यासाठीच काय ती आम्हाला आपल्याशी एकी हवी होती नि हवी आहेही, की जिच्या योगाने त्या राज्यात जाती वा पंथ वा वंश वा धर्म यांचा विचार केला जाणार नाही. आम्ही हिंदू या देशात यद्यपि प्रचंड बहुसंख्येने आहोत, तथापि हिंदू जगतासाठी म्हणून आम्ही कोणतेही विशेषाधिकार मागत नाही. इतकेच नव्हे तर जर आपापल्या घरातून आपापले पंथानुरूप वसणाऱ्या हिंदुस्थानातील इतर जातींच्या समान स्वातंत्र्याच्या अधिकारांचे उल्लंघन करणार नाही आणि हिंदूंची मानखंडना करणार नाही किंवा त्यांच्यावर कुरगोडी करण्याचा प्रयत्न करणार नाही असे वचन मुसलमान देतील तर त्यांची भाषा, संस्कृती आणि धर्म यांच्या विशेष संरक्षणासंबंधात निश्चित विश्वास देण्यासही आम्ही अनुकूल आहोत. परंतु अगदी अलीकडे आक्रमक आणि संरक्षक संधींनी परस्परांशी बांधल्या गेलेल्या अरबस्थानापासून अफगाणिस्तानापर्यंतच्या मुसलमान राष्ट्रांनी साखळी जोडून सर्व मुस्लिम जगताच्या पॅन इस्लाम चळवळीच्या चालू असलेल्या हिंदुस्थान विरोधी योजना आणि धार्मिक आणि सांस्कृतिक द्वेषाने हिंदूंना चिरडण्याच्या वायव्य सीमेवरील टोळ्यांच्या क्रूर प्रवृत्ती आम्ही हिंदू पुरेपूर ओळखून असल्यामुळे आम्ही तत्पर केव्हाही तुमच्यावर विश्वास टाकून आणखी कोणते कोरे धनादेश तुम्हाला देणार नाही. इतर सर्व घटकांच्या स्वत्वासवेच आमचे स्वत्वही ज्यात सुरक्षित राहील ते स्वराज्य जिंकून घेण्याला आम्ही सन्नद्ध झालो आहोत. केवळ एक धनी जाऊन दुसरा धनी यावा म्हणून काही इंग्लंडशी झुंज खेळण्याला आम्ही उद्युक्त झालेलो नाही, तर आमच्या स्वतःच्या घराचे आम्ही स्वतःच धनी झालो पाहिजे, हाच आमचा हिंदूंचा रोख आहे. आमच्या शरणागतीवर मी स्वतः हिंदुत्वाचेच मोल देऊन जे मिळू शकणार असेल ते तसले स्वराज्य आम्हा हिंदूंना आमच्या आत्महत्येसारखेच आहे. परकीय अधिराज्यातून जर हिंदुस्थान स्वतंत्र झाला नाही तर हिंदी मुसलमानांना स्वतः दास होण्या वाचून गत्यंतर नाही. जर त्यांना या गोष्टीची सत्यता पटेल, जर नि जेव्हा हिंदूंच्या सहाय्य वाचून नि सदिच्छा वाचून आपले चालणार नाही हेही त्यांना कळून येईल, तर नि तेव्हा त्यांनाच त्यावेळी ऐक्याची मागणी करण्याला नि तेही हिंदूंवर उपकार करण्याकरता म्हणून नव्हे तर स्वतःच्याच उपकाराकरता येऊ द्या. अशा प्रकारे जे हिंदू मुस्लिम ऐक्य घडून येईल तेच खरे मोलाचे होय. मुस्लिमांचे पाय चाटून मागे लागून ऐक्य मिळवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ते गमावणेच होय. हे या प्रकरणात हिंदूंना पुरेपूर मोल देऊन पटलेले आहे. यापुढे हिंदू मुस्लिम ऐक्यासंबंधीचे हिंदूंचे सूत्र हेच राहणार की याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या वाचून, विरोधाल तर तुमची भीती तमा न बाळगता हिंदू राष्ट्र आपले भवितव्य बनेल तसे घडवील. हिंदुस्थानातील निर्मुस्लिम अल्पसंख्याक हिंदुस्थानातील इतर अल्पसंख्याकाच्या संबंधात हिंदी राष्ट्राच्या एकीकरणाला फारशी अडचण येऊ शकत नाही. इंग्रजी सत्तेच्या विरुद्ध पारसी हे हिंदूंच्या खांद्याला खांदा भिडवूनच सतत काम करीत आहेत. ते धर्मपिसाट किंवा माथे पिरू नाहीत. महनीय दादाभाई नौरोजींपासून ते प्रख्यात कुलीन क्रांतिकारक महिला कामाबाईंपर्यंत पारशांनी आपला हिंदी देशभक्तीचा वाटा उचललेला आहे. त्यांच्या वंशाचे खरे खरे तारणहार ठरलेल्या हिंदू राष्ट्राविषयी केवळ सदिच्छा वाचून दुसरी कोणतीच वृत्ती त्यांनी कधी प्रकट केलेली नाही. सांस्कृतिक दृष्ट्याही ते आपले सर्वात निकटचे आप्त संबंधी आहेत. हिंदी ख्रिस्त्यांच्या विषयीही थोड्या अल्प अंशाने तेच म्हणता येईल. जरी आजवर राष्ट्रीय लढ्यात त्यांनी फार थोडा भाग घेतलेला असला तरी आमच्या गळ्यात धोंड होतील असे तरी ते वागलेले नाहीत. ते थोडे कमी धर्मपिसे असूनही राजकीय तर्कबुद्धीला अधिक मान तुकवणारे आहेत. ज्यू हे तर संख्येने फारच अल्प आहेत नि ते आमच्या राष्ट्रीय आकांक्षांच्या विरुद्धही नाहीत. आमचे हे सर्व अल्पसंख्याक देशबांधव हिंदी राज्यामध्ये प्रामाणिक नि देशभक्त नागरिक म्हणूनच वागतील याविषयी निश्चित आहे. हिंदूंवर नि हिंदू महासभेवर जातीनिष्ठतेचे जे आरोप करतात त्यांनी ही गोष्ट नीट विचारात घ्यावी की हिंदूंनी या मुस्लिम नसलेल्या अल्पसंख्याकाशी
मित्रत्व भावनांच्या देवाणीची कधीही वाण केलेली आढळणार नाही किंवा आपल्या त्या देशबांधवांच्या न्याय्य प्राप्तव्याविषयी त्यांनी कधीही कुरकुर केली नाही. आंग्ल हिंदी म्हणजेच अँग्लो इंडियन लोकांच्या संबंधात हे स्पष्ट आहे की त्यांचा सध्याचा उद्दामपणा नि प्रचलित सुधारणा निर्बंध म्हणजेच रिफॉर्म ऍक्ट अन्वये मताधिकारात त्यांना मिळालेला वारेमाप झुकता वाटा, लायन्स शेअर या गोष्टी इंग्लंडचे वर्चस्व दूर होताच एका क्षणात नाहीशा होतील. त्यांची धड असणारी राजकीय उपजत बुद्धी लवकरच त्यांना इतर हिंदी नागरिकांच्या ओळीत आणील, नाहीपेक्षा त्यांना सहज शुद्धीवर आणता येईल. परंतु मुसलमानांचे प्रकरण मात्र अगदी निराळे. मी हिंदूंना बजावून सांगतो की जर नि जेव्हा इंग्लंडची सत्ता निघून जाईल तर नि तेव्हाही मुसलमान हे आपल्या हिंदू राष्ट्राला नि समान हिंदी राष्ट्राच्या अस्तित्वाला मोठेच धोक्याचे ठरण्याचा संभव आहे. हिंदुस्थानात मुस्लिम राज्य स्थापण्याच्या धर्मवेड्या योजना मनात काळजीपूर्वक पोसण्याचे त्यांचे सबंध जातीचेच धोरण अद्यापही चालूच आहे. या वस्तुस्थितीची आपण आंधळे दगड बनून उपेक्षा करता कामा नये. आपण सुसंवाद साधण्याकरता झटूया. आपण उत्कट उत्तमाचीच आशा धरूया. पण त्याच वेळी आपण आपल्या सुरक्षेविषयी सावधही असूया. हिंदुस्थानात दोन विरोधक राष्ट्रे एकत्र राहत आहेत. यथार्थ तत्वाने ॲज इट इज हिंदुस्थानात दोन विरोधक राष्ट्रे एकत्र राहत आहेत. ते कित्येक बालिश राजकारणी हिंदुस्थान हे पूर्वीच सुसंवादाने साधलेले राष्ट्र आहे किंवा तशी नुसती विच्छा करतात ते तसे होणारे आहे असे मानण्यात भयंकर चूक करीत असतात. ते आमचे सदहेतू प्रेरित पण अविचारी मित्र आपली स्वप्ने सत्यच समजून असतात. याच कारणाने जातीय गुंताड्यांनी जे गोंधळून जातात आणि त्या गुंताड्यांचे कारण जातीय संघटनांच्या माथी मारतात. परंतु खरी गोष्ट अशी आहे की जातीय म्हणून म्हटले जाणारे प्रश्न हा हिंदू आणि मुसलमान यांच्यामधील सांस्कृतिक, धार्मिक आणि राष्ट्रीय विरोधाचा शतकानुशतके चालत आलेला केवळ वारसा आहे. योग्य काल येताच तुम्ही ते प्रश्न सोडवू शकाल, पण त्यांचे अस्तित्व मुळात नाकारून तुम्ही ते दडपून टाकू शकणार नाही. कोणत्याही खोलवर मुरलेल्या रोगाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्याचे निदान करून अवश्य ती परिचर्या करणेच अधिक सुरक्षितपणाचे असते. जी असेल तशा त्या अप्रिय वस्तुस्थितीला आपण धैर्याने तोंड देऊया. हिंदुस्थान हे एकात्मनी एकजिनसी राष्ट्र आहे असे आज गृहीत धरता येणे शक्य नाही. मात्र उलटपक्षी हिंदुस्थानात हिंदू आणि मुसलमान अशी मुख्यतः दोन राष्ट्रे विद्यमान आहेत आणि ह्या प्रकारच्या परिस्थितीत जगातील अनेक देशात जे घडून आले आहे त्यास अनुसरून प्रस्तुत काली आपण अधिकाधिक जे काय करू शकू ते म्हणजे ज्यात कोणालाही काही विशेष मताधिक्य किंवा विशेष प्रतिनिधित्व मिळणार नाही आणि कोणालाही वाजवीहून अधिक मोल देऊन आपली राज्यनिष्ठा विकत घ्यावी लागणार नाही असे हिंदी राष्ट्र बनवणे हेच होय. मातृभूमीच्या रक्षणार्थ लढण्याकरता भाडोत्री बाजार बुडगे मोलाने विकत घेतले जातात. तिचे पुत्र नव्हेत. हिंदू हे एक राष्ट्र ह्या नात्याने समान भूमिकेवरून समान हिंदी राष्ट्राविषयीचे आपले कर्तव्य बजावण्याला सिद्ध आहेत. परंतु जर आमचे मुसलमान देशबांधव हिंदूंना जातीय संघर्ष करून भोसकू पाहतील आणि हिंदुस्थानात मुसलमानी राज्य किंवा सार्वभौमत्व प्रस्थापित करण्याच्या हिंदी विरोधी निबाह्य देशांशी संगनमत करून योजना रचित असतील तर हिंदूंनी स्वतःपुरताच विचार करावा. आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि इंग्रजांच्या वा मुसलमानांच्या वा इतर कोणी असो कोणत्याही अहिंदू जोखडापासून हिंदुस्थानची मुक्तता करण्याकरता आपल्या सर्व शक्तीनिशी एकाकीच लढावे. हिंदुत्वाच्या रक्षणाची प्रतिज्ञा करणाऱ्या विश्वसनीय हिंदू संघटनावाद्यांनाच मते द्या. हे अंतिम ध्येय दृष्टीपुढे ठेवून मी तुम्हा सर्वांना बजावून सांगतो की तुम्ही स्वतः आपण हिंदू आहो असेच सांगत चला. क्षमा याचकाची वा शर्मिंदेपणाचा मनाचा कल पार नाहीसा करून टाका. कारण त्याच्या योगाने आपल्यापैकी कित्येकांना हिंदू म्हणून सांगण्याची लाज वाटते. जणू काय हिंदू म्हणवणे म्हणजे काही अराष्ट्रीय गोष्ट आहे किंवा श्रीराम नि श्रीकृष्ण, शिवाजीनी प्रताप नि गोविंद सिंग यांच्या परंपरेत जन्मास येणे म्हणजे मोठा कलंकच आहे. आपण हिंदूंना सुद्धा या सूर्य मालिकेत आपला स्वतःचा असा देश असलाच पाहिजे आणि त्यात हिंदू म्हणून एका बलाढ्य आणि प्रतापी लोकांचे वंशज म्हणून अविच्छिन्नपणे आपण नांदलेच पाहिजे. त्यामागून शुद्धीचा पुरस्कार करा. शुद्धीचे केवळ धार्मिक दृष्ट्याच महत्व आहे असे नाही, तर राजकीय दृष्ट्याही ती तितकीच महत्वाची आहे. संघटनाला उचलून धरा. ते साधण्याकरता आपल्या गतकालातील प्रयत्नांची जी काही राजकीय सत्ता प्रचलित सुधारणा निर्बंधांच्या रूपाने आपण देण्यास भाग पाडले आहे ती हस्तगत करणे
आपणा हिंदूंचे केवळ कर्तव्यच आहे. मुसलमान लोक जे उघडपणे धिटाईने त्यांच्या रक्षणाची आणि मुसलमानांकरिता अतिक्रमण करून सुद्धा अधिक अधिकार मिळवून देण्याची हमी देतात, त्यांनाच मते देतात. पण आम्ही हिंदू मात्र जे आपण हिंदू नाही, मुसलमान नाही असे उघडपणे घोषित करतातच, नि तरी सुद्धा मुसलमानांच्या संघटनांना मान्यता देऊन त्यांच्याशी व्यवहार करताना कधीही त्रासत नाहीत आणि हिंदूंच्या नावाने हिंदूंच्या हितसंबंधांना नित्य विघातक अशा तडजोडी करून हिंदूंची असह्य मानखंडना करतात, त्यांनाच मते देण्याची आत्मघातकी घोडचूक करतो. तुम्ही पुढे आपल्या मतांचा दुरुपयोग करता कामा नये. तुम्ही यापुढे त्यांनाच मते दिली पाहिजेत की ज्यांना आपण हिंदू असल्याविषयी लाज वाटणार नाही, जे उघड उघड हिंदूंकरिताच उभे राहतील आणि हिंदूंच्या पदराला खार लावून एखाद्या अपमानास्पद ऐक्यभक्तीच्या मंतरलेल्या अंधश्रद्धेच्या मूर्तीपुढे धूप जाळणार नाही अशा प्रतिज्ञेने बांधून घेतील. वर्णाश्रम स्वराज्य संघ, हिंदू महासभा, शिरोमणी शीख सभा तसेच आर्य समाजी, महाराष्ट्रातल्या लोकशाही स्वराज्य पक्षासारख्या सन्मान्य, ऐक्यनी खरेखुरे राष्ट्रीय हिंदी राज्य त्यांचा पक्ष घेणाऱ्या राजकीय संस्था आणि हिंदुत्वावर अधिष्ठित असलेले मोठमोठे आश्रम नि संघ नि जातीय सभा या सर्वांचा मिळून विधिमंडळात एक संयुक्त हिंदू पक्ष उभारला जाऊ द्या आणि एकाही हिंदूचे मत संघटनवादी नसणाऱ्या माणसाला कदापिही मिळू देऊ नका. असे झाले म्हणजे मुसलमान मंत्रिमंडळे ज्याप्रमाणे त्यांच्या हिताकरता झटत आहेत, तशी तुमचीही मंत्रिमंडळे हिंदू राष्ट्राच्या न्याय्य कार्याचा कैवार घेऊन उठू लागलेली तुम्हाला आढळतील. यामुळे केवळ आपले हिंदू राष्ट्रच नव्हे तर येऊ घातलेले हिंदू राज्य सुद्धा वाचवता येईल. कारण खरोखरच हिंदू तेच आपल्या हिंदी राज्याचे मुख्य आधार आहेत नि तसे झाल्या वाचून राहूच शकत नाहीत. अल्पसंख्याकांचा धर्म, संस्कृती नि भाषा त्यांच्या संरक्षणाची हमी आम्ही त्यांना केव्हाही देऊ, पण तद्वतच आपलाही धर्म, संस्कृती, भाषा रक्षणाच्या हिंदूंच्या समान स्वातंत्र्यावर त्यांचे होणारे कोणतेही अतिक्रमण आम्ही यापुढे सहन करणार नाही. जर हिंदू अल्पसंख्याकांचे रक्षण व्हायला पाहिजे तर हिंदुस्थानातील कोणत्याही अतिक्रामक अल्पसंख्याकांपासून बहुसंख्य हिंदूंचेही रक्षण निश्चितपणे झालेच पाहिजे. आता सरते शेवटी, अहो हिंदू बांधव हो, मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की जर तुम्ही आपल्या ठिकाणचा आत्मविश्वास गमावला नाहीत आणि वेळी उठून कामाला लागाल तर तुमचे गमावलेले सर्व काही अजूनही तुम्हाला पुन्हा परत मिळेल. तुमच्या वंशात अनुवंशिकच असे काही पौरुष टिकून राहण्यासाठी लागणारी समर्थ सहनशीलता आहे की जगाच्या प्रतिवार्षिक वृत्तांतामधून म्हणजेच बखर ग्रंथातून क्वचितच काही थोडी समांतरे आढळतील. तुमच्या ऐतिहासिक बखरींच्या काळापूर्वी पौराणिक मी प्रागैतिहासिक काळात तुम्ही जिंकलेले, पराभूत केलेले दैत्यनी असुर बाजूला राहू द्या, पण तरी सुद्धा तुमचा दिनांकित इतिहास ख्रिस्तपूर्व सुमारे 2,000 वर्षापासून आहे. अस्तित्वासाठीच्या भयानक भीषण संघर्षातून जो सृष्टीमध्ये नित्य अविरत चालूच असतो, त्यामधून सर्वोत्कृष्ट योग्य तोच मागे जिवंत उरतो हा नियम आहे. इंकास नि फाराव नि नेबुझडनेझार यांच्यासारख्या बलाढ्याची राष्ट्रे केव्हाच धुळीस मिळाली नि पाठीमागे मागमूस सुद्धा राहिला नाही. परंतु तुम्ही जे त्या राष्ट्रीय प्रलयातून टिकून अद्यापपर्यंत जिवंत राहिला आहात, ते तुम्ही टिकण्याला सर्वोत्कृष्ट योग्य होतात म्हणून होय. प्रत्येक राष्ट्राच्या आयुष्यक्रमात चढ नि उतार हे असतातच. आज जे एका साम्राज्यावर सत्ता चालवित आहेत ते प्रत्यक्ष इंग्लंड हे अनेक वेळा रोमन, डेन्स, डच नि नॉर्मन यांच्या सहज भक्ष्यस्थानी पडलेले होते. आपणाला मोठमोठ्या राष्ट्रीय उत्पादनांना तोंड द्यावे लागलेले, पण प्रत्येक वेळी आपण वर उठलो आणि त्या उत्पादनांना मागे हटवले. प्रतापी सिकंदराच्या अधिपत्याखाली ग्रीक लोक सर्व जग पादाक्रांत करीत आले, पण हिंदुस्थान काही ते जिंकू शकले नाहीत. तेव्हा चंद्रगुप्त उठला आणि सामरिक नि सांस्कृतिक असे 2 प्रकारचे पुरेपूर पराभव देऊन आम्ही ग्रीकांना मागे हाकून लावले. पुढे 3 शतकांनी एखाद्या हिमलोटाप्रमाणे हून आमच्यावर चालून आले. सर्व युरोप नि अर्धा आशिया त्यांच्या पायाशी नम्र होता. त्यांनी रोमन साम्राज्यांचे तुकडे तुकडे केले, पण सुमारे 2 शतके त्यांच्याशी निकराची झुंज करून शेवटी महाराज विक्रमादित्यांच्या अधिपत्याखाली आम्ही त्यांचा पूर्ण पाडाव केला. शकांना काही अधिक चांगला अनुभव आला नाही. शालिवाहन आणि यशोधर्मन यांच्या पराक्रमी बाहूंनी त्यांना पुरे पिचून काढले. ते हूण नि ते पार्थियन नि ते शक हे आपले तेव्हाचे शत्रू आज कोठे आहेत? त्यांची नावे विसरली गेली आहेत.
गेले. हिंदुस्थानच्या आणि जगाच्याही दृष्टीपुढून पार पुसून गेले. आमच्या वंशाचे पौरुषनी दार्ढ्य ही मात्र त्या सर्वांवर विजय मिळवती झाली. त्यानंतर काही शतकांनी मुसलमानांनी हिंदुस्थानावर आक्रमण केले आणि सर्व देश त्यांनी पादाक्रांत केला. त्यांची राज्ये आणि साम्राज्ये यांची अप्रतिहत सत्ता येथे चालू झाली. पण पुन्हा आम्ही एकत्र झालो आणि शिवाजीराजांच्या जन्मापासून पुढे सतत प्रत्यक्ष समरदेवताच आमची कैपक्षी झाली. लढाया मागून लढाया देऊन आम्ही मुसलमानांना शेकडो रणक्षेत्रातून मार दिला. त्यांची राज्ये आणि साम्राज्ये, त्यांचे नवाब नि शहा आणि बादशाह यांना आमच्या वीर योद्ध्यांनी गुडघे टेकीत शरण आणले आणि शेवटी हिंदूंचे मुख्य सेनापती भाऊसाहेब यांनी जणू काय प्रतिकार्थच आपला घड उचलला आणि दिल्लीतील मोगलाच्या बादशाही तख्तावर घाव घालून त्यांचा अक्षरशः चुराडा केला. महादजी शिंद्यांनी दुबळ्या मनाच्या बुद्धिहीन मोंगल बादशहांना बंदिवान नि वेतनी अंकित करून आपल्या रखवालीत आणले आणि सर्व देशभर हिंदूंचे सर्व सत्ताधीशत्व पुन्हा एकदा प्रस्थापित केले. इतक्यात मुसलमानांशी झालेल्या शेकडो वर्षांच्या लढ्यातून आम्ही पुन्हा तरतरीत होण्याच्या पूर्वीच इंग्रज आमच्या पुढे ठाकले आणि त्यांनी आम्हाला सर्व बाजूंनी जिंकले. त्यांच्या विजयाकरता आम्ही त्यांच्यावर कुरकुरत नाही की त्यांना हेवा दावा करत नाही, कारण जरी काल आम्ही रणांगणावर पराभूत झालेलो असतो तरी युद्धाची रग आजही आमच्यात उरलेली आहेच. हरलो म्हणून आम्ही काही लढा टाकून दिलेला नाही. छे, यापूर्वीच परत हल्ल्याकरता पुन्हा रणात उतरलोही आहोत. कोणाला माहीत, याच आपल्या हिंदू महासभेच्या पुढील काळातील एखादा अधिक भाग्यशाली अध्यक्ष या पिढीत नाही तरी आपल्या मुलांच्या पिढीतच त्यावेळेच्या भावी अधिवेशनापुढे उभा राहून अशी विजयाची वार्ता उंच रवाने घोषित करण्याला समर्थ होणार नाही, म्हणून की हूण नि ग्रीक नि शक यांची मागे जी गत झाली तद्वतच ब्रिटिश वर्चस्वाचा या देशात आता मागमूसही उरला नाही. हिंदू जगाचा ध्वज हिमालयाच्या प्रोत्तुंग शिखरावर उंच फडकत आहे. हिंदू पुनश्च स्वतंत्र नि हिंदू जगत विजयशाली झाले आहे.